उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे। कारण एका सट्टा नेटवर्कवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 1.5 कोटींचं सोनं, लाखोंची चांदी आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे। आणि या प्रकरणात समोर आलंय एका पोलीस शिपायाचं नाव। या कारवाई दरम्यान पोलिसांनी यशस्वी आणि निशा खान या 2 महिलांना ताब्यात घेतलंय। कारण या दोन्ही महिला या सट्टा नेटवर्कशी संबंधित व्यवहार आणि व्यवस्थापनात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे। याचबरोबर संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा पोलीस शिपाई रजत मात्र पोलिसांना पाहताच फरार झाला। धक्कादायक म्हणजे यशस्वी आणि रजत गेली 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते। यशस्वी अल्पवयीन असतानाच रजत तिच्या संपर्कात आला होता, कारण तो तिच्या वडिलांसोबतच पोलीस विभागात काम करत होता आणि त्याच ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेम संबंधात झालं। यशस्वी अभ्यासात खूप हुशार होती, तिला PSI बनायचं स्वप्न होतं, पण प्रेमाच्या आहारी जात तिने स्वतःच्या कुटुंबालाही विरोध केला। इतकंच नाही तर ठरलेला साखरपुडाही मोडला। यानंतर रजत सोबत ती पूर्णपणे राहू लागली। मात्र नंतर तिला समजलं की रजत आधीपासून विवाहित आहे आणि त्याला 2 मुलंही आहेत, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। यशस्वीच्या आईने गंभीर आरोप करत सांगितलंय की रजतने लग्नाचं आमिष दाखवत तिच्या मुलीचा वापर केला आणि संकट येताच तिलाच अडचणीत सोडून पळ काढला। आता या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून फरार शिपाई रजतचा शोध सुरू आहे। तर जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमुळे या नेटवर्कचे धागेदोरे अजूनच मोठे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणामध्ये चूक नेमकी कोणाची आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।